न ते अंगरक्षक म्हणून आता ते सांगत होते का बाबा यांची दहशत पूर्ण वार्डात 30 नंबर वार्ड या वार्डात अर्जुन भाऊ पाटील नाव घेऊन सांगितला कोणी रवीनाताईंनी का बाबा हे दहशत माजवतात म्हणून. तर मला एकच बोलायचं हे अंगरक्षक माझ्या 2002 पासून माझ्याकडे आहेत आणि या नुसतं 30 नंबर वाढत नाही, तो पूर्ण कल्याण डोंबिवली घ्या, ही 27 गावं घ्या, दिव्याची 22 गावं घ्या, या एवढ्या अख्ख्या समाजामध्ये एक माणसाने मला सांगावं का माझ्यावर या माणसाने का बाबा आम्हाला एक शब्द ब्र शब्द बोलले काही, कोणाशी माझा वाईट आहे, कोणाबद्दल एक शब्द काढले, कोणाला आज परत कोणाला दम दिले काय दिले, एक माणूस फक्त द्यावा एरियावर, एक माणूस. आणि एका सांगतात बोलतो 30 नंबर वार्डामध्ये दहशत माझं आहो ताई, ते माझं अंगरक्षक आहेत, स्वतःचे आहेत. मला पण कोणीतरी माझ्या वेळे करत असं म्हणून मी ठेवलेले आहेत ना, ते तर मला हाऊस आहे त्यांना घेऊन फिरायची. आणि हे अंगरक्षक तुम्ही सांगता हे दहशत पसवतात. तर 2 वर्ष झाली मला वाटतं या गोष्टीला. गणपती त्या रवीनाताईच्या घरी मी दर्शनासाठी गेलो होतो. मग त्या रवीनाताईंनी आम्हाला, माझे अंगरक्षक होते, मी होतो, आम्हाला स्वतःला जेवण वाढवून दिले तिने. मग ताई तुम्हाला ते वाटलं नाही की अंगरक्षक हे पासून हे आहेत म्हणून? आता तुम्हाला कसं करला, हे इलेक्शन आले, इलेक्शनच्या पुरतं फक्त हे आरोप प्रत्यारोप करत राहतात, बाकी काय नाही, या गोष्टी काही तथ्य नाही हे या बोलण्यावर. त्या दिवशी माझा भूपरच्या टेकडीवर 6 तारखेला नमन हा कोकणी लोकांचा कार्यक्रम झाला. योगायोग असं की त्या कार्यक्रमाचे खासदार साहेब, डॉक्टर खासदार साहेब आले आणि त्याच्याबरोबर आपले उदय सामंत साहेब आले. हे दोघं आल्यामुळे तो कार्यक्रमाला गर्दी बघून विरोधाची पूर्ण पायाखालची वाळू घसरलेली आहे. समजलं का? हे आम्ही लोकांसाठी करतो, या ज्या गोष्टी करतो या आम्ही लोकांसाठी करतो, स्वतःसाठी. आणि हे बाजार लावला, एक आम्ही पैसे घ्यायसाठी बाजार लावत नाही. हे तुम्ही जसे हप्त्याला बाजार भरतो ना गल्ल्या गल्ल्याना, हे काम अर्जुनला जमत नाही कधी. हा तिथल्या लोकांच्या मागणीनुसार, पॅनॅसिया असेल, रिजन्सी असेल, भरपूर इथे सुशिक्षित लोक सर्व, आणि ह्या लोकांच्या मागणीनुसार मी ते तिथे काम केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या ऑफिसच्या समोर, तर तुझ्या ऑफिस समोर येऊन बघा, आम्ही शूटिंग काढलेली आहे. तुझं ऑफिस त्या साईडला, तिथं 300 फुटाचं अंतर आहे, 300 मीटरचा. तुझ्या ऑफिसच्या समोर काय तिथे काय गाड्या नाही का, ते ट्रॉफिक नाही, काय नाही. तुला हे अर्थ तुझा वाढ आहे ना, तू सांगतो ना माझा वाढ आहे, मग तुझ्याच लोकांसाठी आम्ही सुविधा केली ना. तुझे आमचे आभार मानायला पाहिजे. उलट तुम्हीच सांगता का हे करता म्हणून.